गर्दी आहे. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्याचसोबत आज लवकर केलेले आहेत कारण आज काउंटिंग आहे. त्यामुळे मग म्हणजे खूपच लवकर गेलेले आहे, 6:30 वाजता गेलेले आहेत. आणि माझा आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. तर आज मी छान असं मसाला वांगा आणि चपाती बनवलेली आहे. आणि आज आपलं पिल्लू जाणार आहे मुंबईला. आता तिची सुट्टी संपली, आता ती आज मुंबईला निघाले. चैतन्य निघाले तिला सोडायला. आणि चला आता मी माझं थोडंसं आवरलेलं आहे. आता तिची जायची वेळ झालेली आहे, वाजले आहेत 10:30. आणि म्हणजे आता ती निघेलच थोड्या वेळात. तर तोपर्यंत पिल्लूकडे जाऊया, थोडंसं तिच्याबरोबर थोडा वेळ घालवते आणि मग तिला सोडायला जाऊयात आपण जोशवीरलाच. आणि मग आजपासून मग जरा अजून शांतता होईल, पिल्लूचा जो गोंधळ आहे तो कमी होईल. तर चला निघते आहे पिल्लूकडे. कुठे गेली शिवाज्ञा? शिवाज्ञा कुठे गेली? कुठे गेली शिवाज्ञा? भाऊ भाऊ कर, भाऊ कर. भुंजला गेलाय काहीतरी, कसलं प्रिंट आणायला. या डिंग 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 डिंग. कुणाला पाणी येणार नाही का? पाईप फुटली. ये पिलू कुठं निघाला? कुठं निघाला पिलू? भूर भूर निघाली तू? हा सकाळीच भूर निघाले, मुंबईला निघाले. हो मुंबईला निघाले म्हणजे बाबड. कुठं गालीत बसायचं? गालीत बसायचे पिपिक मध्ये. थांबा. आहा कुठं निघाला बाबू? बाबू कुठं निघाला सांग? तू कुठं निघाला सांग? इकडे बघ. कुठं निघाली तू? कुठं कुठं चालली? कुठं चालली? कुठं चालली? बाय. पडशील तशी. बाय. त्याची वेळ घेतात. पिक कर, पिक कर, पिक. दाब दाब जोरात. आयु कच्चा वाजतंय, कच्चा वाजतंय. उभी राहा, उभी राहा. नीट मागं सरक, सरक मागं मागं. आशाबाई, आशाबाई सरत्यात. नीट नीट नीट. हां शरा शरा. उभी राहा, उभी राहा, उभी राहा की धरून. आहा आहा आहा. तिला गाडी म्हणजे काय होतं, नुसती येडी होती. बाबू बाय. मुंबईला. हा मग तेच तर चैतन्य आणि सुरभी निघाले सोडायला. नाही नाही, इथं बसवायला नेहमीप्रमाणे. आव येते येते बाबू. पापा यायचे, पापा यायचे तुला काय नको ते आहे ना आता हातात. आहा 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 आहा. कोण आहे का? कोण आहे? बाबा. बघते बघ कशी तुझ्याकडे. ते कोणी कोणी? एक मला दे, एक मला दे. दे होय घ्या. अजून तोडा, अजून तोडा त्याला. चला चला बाबू. बाय बाय बाबा. फुल गर्दी आहे. सोमवार. भाऊ तू जा बस. थोडा सांग कोणाला. अरे हे राहिला तिचं. ए हे धर. नंबर नाही ना, कॉन्टॅक्टच नाही कुणाचा आपल्याला. ऍडजस्ट करावं तेवढं. कंडक्टरचं काय कायचा नंबर घ्यावं, काय कधी काका नंबर द्या असं कोण बोलायला पाहिजे. हा तेच नाही विचारायचं. आणि असं चालेल आपण स्पीडने. चला
सोडायला आणि आम्ही आता निघालो आहोत घरी वरून आणि दोघे. आणि चैतन्य केला आहे दीदीला सोडायला. मंडळी आत्ताच आली आहे ट्रीटमेंट करून आणि आज म्हणजे दाढ कट केली आणि आता नेक्स्ट टाईम कॅप बसवणार आहे आणि आज माप वगैरे घेतलं. तर हे बघा आपला स्नो 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 कसा झोपला आहे बघा. आल्यावर आवाज ऐकला की लगेच आला आहे. आतमध्ये होता रूममध्ये आणि तिथे येऊन झोपलेला आहे. तर चला आत्ताच आले तर मग आता थोडं फ्रेश होते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. चला तर मंडळी आज वाईला जाऊन आले. जी ट्रीटमेंट होती ती कंप्लीट केली. खरं तर काय होतं आहे ते जे दाढ कट केले ना म्हणजे जो शेप दिला ना ते जिभेला थोडंसं घासतं आहे आणि मग बोलताना त्रास होतो आहे. ॲक्च्युली त्याला असं थोडंसं बाजूला हे झालेलं आहे घासून आणि बोलायला येत नाही आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे मग जास्त म्हणजे व्हिडिओ करायला हेच होईना झालं आहे. तरी पण म्हटलं चला थोडासा व्हिडिओ म्हणजे कंप्लीट करूयात, पूर्ण करूयात. आणि एकतर हे ट्रीटमेंटला पण बरेच दिवस जात आहेत म्हणजे माझ्याकडूनच लेट होतं आहे कारण पाहुणे काही कार्यक्रम त्याच्यामुळे मग मी दिलेल्या डेटपेक्षा मी पुढे चालले. त्याच्यामुळे मग वेळ लागतो आहे आणि आजही तसंच होत होतं कारण आज मला त्यांनी बोलवलेलं पण मला टायमिंग दिला नव्हता आजचं आणि त्यात आज त्यांचे पण बरेचसे पेशंट असल्यामुळे पेशंट्स असल्यामुळे त्या मला म्हणत होत्या की नंतर म्हणजे 2-3 दिवसानंतर हे करूया. तर म्हटलं नाही आज मी आले तर आज म्हणजे करायचंच आहे कंप्लीट. ते नेमकं घासतंय बाजूने आणि मग मी थांबले. मला 8ची अपॉइंटमेंट मिळाली 8ची रात्रीच्या आणि मग थांबून मग मी ते कंप्लीट करून घेतलं. 9 वाजता ती पूर्ण झाली. बरोबर 8 वाजता त्यांनी करायला घेतलेलं. 1 तास कंप्लीट गेलाच आणि लागतोच तेवढा वेळ. आणि ते पूर्ण त्यांनी शेप व्यवस्थित दिला. त्यानंतर त्याचं ते जे मेजरमेंट असतं ते जे औषध हे करून करतात ते च्युइंगम टाईप तर ते सुद्धा घेतलं, माप घेतलं आणि आता परत आता ज्यावेळेस मग कॅप येईल तर त्यावेळेस मग पुन्हा बोलवणार आहेत. एकदा कॅप लागली की झालं. खरं तर म्हणजे एवढा दिवस नाही लागत. 4-5 वेळा बोलवणं होतं आणि ते लगेच होऊन जातं. पण माझी गडबड आणि काही कार्यक्रम काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे लेट होत गेला असं झालं. तर असो आजच पिल्लू सकाळी मुंबईला गेलेला आहे. सोबतच चैतन्यसुद्धा गेलेला आहे आणि एकदम शांत झालं. वाईवरून येईपर्यंत मला काही नाही वाटलं पण आल्यानंतर असं की आता जेवण झालं आता थोडंसं तिच्याकडून जाऊन यावं आणि मग ध्यानात आलं की अरे हे पिल्लू मुंबईला गेलं आहे आणि मग म्हटलं चला आता आरामच करूयात. एकतर ते बोलायला पण येईना व्यवस्थित. तर असो झालं आहे आजचं ट्रीटमेंट कंप्लीट. काल वरखडवाडीची यात्रा झाली. आता इथली धोम पुनर्वसनची यात्रा आता आलेली आहे. मार्चमध्ये आहे म्हणजेच पुढच्या महिन्यात आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात जायचं आहे दुबई. दुबईची ट्रिप आहे आपली. 11 एप्रिल फायनल झालेली आहे आणि 11 एप्रिलला आपण निघणार आहोत दुबईसाठी आणि छान असा आमचा हा ग्रुप 10 जणी आम्ही झालो आहोत आणि 10 जणी आम्ही आता निघणार आहोत दुबईसाठी आणि छान अशी सगळ्यांची शॉपिंग वगैरे चालू आहे. कोणी मुंबईला गेलं की करून येते, कोणी पुण्याला गेलं की करून येते, कोणी सातारला गेलं की करते, कोणाची ऑनलाईन चालू आहे, कोणाचं काय चालू आहे. आम्ही मात्र अजून निवांतच आहोत. निवांत आहोत म्हणण्यापेक्षा
म्हणजे जे बाकीची कामं चाललेत ना, तर त्याच्यामुळे वेळच नाही आहे, असं झालं आहे. तर काही ड्रेसेस छान विश लिस्टला टाकून ठेवलेले आहेत Amazonवर, Flipkartवर, Mishoवर. तर आता बघायचं आणि जिथे कुठे काय जे आवडेल त्यातलंच उचलायचं आणि ऑर्डर करायची. आणि जर झालंच मुंबईला जाणं, तर मग एखादा मुंबईवरून घ्यायचा. असा प्लॅन आहे. आता बघूयात जसं होईल तसं. पण दुबईला तर जायचंच आहे. आणि चालू आहे रुटीन रोजचं. जसं चालू आहे, चाललंय तसं चालू आहे. तर असो, मला जास्त बोलताच येत नाही आहे कारण ते खूपच दुखतंय. तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. काहीतरी राहिलंय. खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.